नमस्कार मंडळी, बक्स अँड मार्क्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आणि आमचे चिमुकले मिळून आम्ही बनवत आहोत राजगड किल्ला, मातीचा राजगड किल्ला. तर त्यापूर्वी आम्ही आमच्या मुलांना थोडं यावरती राजगड किल्ला मातीचा कसा असतो, तो कसा बनवला जातो आणि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजावून सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती सांगितल्यानंतर मग आम्ही किल्ला बनवण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आम्ही किल्ला बनवण्यासाठी काय काय तयारी केली, कशाप्रकारे आमच्या चिमुकल्यांनी किल्ला बनवला, तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळेलच. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास अर्थातच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. राजगड हा भारताच्या महाराष्ट्रात एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला 24 किलोमीटर अंतरावर नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचे डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला 3 माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1394 मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय. राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरुंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा, ज्याने युद्धात शकांना हरवून इसवी सन 78 साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले. यानेच 8 वर्षांपूर्वी इसवी सन 70 साली ह्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची 25 वर्षे राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजारामांचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्या मानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहे की मावळ्यांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला. जेम्स डग्लस बुक ऑफ बॉम्बे साकी मुस्तेदखान त्याच्या मासिरे आलिमागिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो, राजगड हा अतिशय उंच, त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर 12 कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची तर कल्पनाही करवत नव्हती.
डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही. गडावर बघण्यासारखी ठिकाणे सुवेळा माची, पद्मावती तलाव, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, पद्मावती मंदिर, संजीवनी माची, त्यासोबतच काळेश्वरी बुरुज आणि परिसर, बाले किल्ला यासारखी अनेक ठिकाणे आहेत. राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी वेगवेगळी साधने आहेत. कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकावरून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस, खाजगी वाहन, गाड्या जाऊ शकतात. त्यासोबत या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग देखील आहे. त्या ठिकाणी राहण्याची सोयसुद्धा आहे. गडावरील पद्मावती मंदिरात 20 ते 25 जणांची राहण्याची सोय होते. पद्मावती माचीवर राहण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या देखील आहेत. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था स्वतःला करावी लागते. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी 12 सप्टेंबर 1666 राजगडाला सुखरूप पोहोचले. 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर राजारामांचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच 1670 मध्ये पाठवले. सन 1671 ते 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले. त्याआधी रायगड किल्ल्याचे इसवी सन 1656 ते इसवी सन 1670 पर्यंत स्वराज्याचे वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी इंदळकर यांच्या देखरेखीखाली 14 वर्षे बांधकाम चालू होते. त्यानंतर राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलवली गेली. बुधवार 3 एप्रिल 1680 शके 1602 चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीला शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. 11 मार्च 1689 साली अमावस्येला औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले. यानंतर मोगलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोर सिंह हाडा या मोगल सदराने जून 1689 मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुल खैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. शिवाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरल्यानंतर त्यांची फौज परत सज्ज झाली व स्वतःच्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. विकसतील समाजी शेकडो पुरुष आज या दिवाळी सणाच्या निमित्तानं या लहान लहान बालकांनी हा जो किल्ला सजवला, किल्ले राजगड किल्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले निर्माण केलेत त्यामागे फार मोठं विज्ञान, त्यामध्ये अध्यात्म आणि धार्मिकता दडलेली आहे. आणि त्याचंच संवर्धन करणे, जतन करणे आणि संवर्धन करण्याचा विडा या छोट्या छोट्या बालकांनी निर्माण केलेला आहे. वास्तविक आजच त्यांना ह्या जे किल्ले रायगडाविषयी किंवा किल्ल्यांविषयी माहिती असणं, त्याचे निर्माते कोण, कशाकरता निर्माण केला, छत्रपती शिवरायांचं कार्य काय, हे सगळं या किल्ले निर्मितीमधून माहिती होतं, समाजाला माहिती होतं. त्याचप्रमाणे जे आमचे पूर्वज आहेत, जे आमचे मराठी पूर्वज आहेत, त्यांनी आमच्याकरता किती खस्ता खाल्ल्या हे सुद्धा यामधून कळून येतं. आणि यांच्या नवनिर्मितीला चालना मिळतं, लहान मुलांच्या नवनिर्मितीला चालना मिळतो. त्याच्यामुळे हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. आमच्या नम्रता दिदी आणि रुचिता दिदी यांनी या मुलांना जे प्रोत्साहित केलं आणि अशा प्रकारे हे किल्ले वगैरे निर्माण करण्याचं कार्य केलं, त्याबद्दल त्यांच्या या कार्याचं सुद्धा मी कौतुक करतो आणि सगळ्यांना दिवाळीनिमित्त आणि याच्या कलाकौशल्यानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज जो किल्ला बनवला राजगड, विषयी छोट्या बालकांनी फार उपयुक्त अशी माहिती सांगितली आणि खरोखर त्यांनी
2-3 दिवसापासून फार मेहनत घेतली हा किल्ला बनवण्यासाठी. माती गाळणे, रेती गाळणे, माती आणणे, हे जे श्रम घेतले, खरोखर हे जे मुलं आहेत यांनी कधीच मला वाटत नाही मातीमध्ये हात घातले असेल म्हणून. तरी आज त्यांचं उत्सुकता आणि त्यांची आवड बघता त्यांना इच्छा झाली मातीमध्ये हात टाकण्याची आणि आम्हाला आमचं बालपण आठवलं. खरोखरच छान असा उपक्रम आहे. या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. या दीपावलीच्या साठी ज्यांनी जे आता राजगड हा किल्ला बनवला त्यांनी छोट्या छोट्या मुलांनी माहिती सांगितली छान प्रकारे. आज त्यांना त्या राजगडाविषयी म्हणजे वेगळ्या प्रकारे एक जवळून त्यांनी ते बघितलं. राजगडाचे जे 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 त्या राजगडावर राजे होऊन गेले यांची त्यांना अगदी जवळून माहिती झाली. त्या गडाची त्यांनी ती प्रतिकृती साकारल्यामुळे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर झाली. आज मी पहिल्यांदा किल्ले बनवले आणि मला या किल्ले बनवून खूप छान वाटलं आणि मी पहिल्यांदा मातीत हात टाकला. माझं स्वप्न पूर्ण झालं. मला किल्ले बनवताना खूप मज्जा आली आणि खूप चांगलंही वाटलं की मला एवढं सुंदर काही बनवायला भेटलं. थँक्यू. नमस्कार. मला हे किल्ला बनवून खूपच छान वाटला आणि मला किल्ला खूपच आवडला आणि मी पहिल्यांदा मातीत हात टाकला. मला खूप खुशी झाली. धन्यवाद. मला हा किल्ला बनवून आवडलं आणि मी हा किल्ला आधी बनवला नव्हता. थँक्यू. मला हा किल्ला बनवून खूपच आनंद झाला आणि मी पहिल्यांदा किल्ला बनवला त्याविषयी माहितीसुद्धा घेतली आणि आपल्या मनात डोक्यात हे करून ठेवली, फिट्ट बसून ठेवली. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मला किल्ला बनवण्यात खूप मजा आली. पहिल्यांदा हात बनवला होता. तुम्हाला हॅपी. कसं वाटलं तुला? छान वाटलं. पुढच्या वर्षी परत बनवायचा का किल्ला? आपण कोणाचा किल्ला बनवला इथे? राजगड. राजगड बनवला. राजगडचा किल्ला बनवला. हो. कोणाचा किल्ला आहे मग हा? राजे महाराजांचा. हां. आता तुमच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. किल्ल्याची खूप सिरीज बघितली. मला खूप आवडले ती सिरीज. मी किल्ले बनवले आणि मला छान वाटलं. हां. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. माहिती बघूया. बघू. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती. छत्रपती राजाराम महाराजांचे जन्मस्थान राजगड किल्ला होता. राजगड किल्ल्यात 3 माच्यांचे समावेश होते. त्यातून एक बालेकिल्ला. त्या माच्यांची नावे: पहिलं पद्मावती माची, दुसरं संजीवनी माची, दुसरं सुवेळा माची. शिवाजी महाराजांनी राजगड हा किल्ला राजकीय केंद्र म्हणून निवड केली होती. राजगड हा दुर्गम असून त्यांचा बालेकिल्ला खूपच मोठा आहे. दीपही उजळले घरी, दारी शोभती काढा रांगोळी, फुलपाखरी अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवलेला हा किल्ला शिवरायांच्या शौर्य आणि राज्यकारभार कौशल्याची साक्ष देतो. नैसर्गिक सुदृढता, प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला प्रत्येक पर्यटकाला आणि इतिहासप्रेमीला भुरळ पाडतो. पन्हाळा गड, गुप्त दरवाजा, जलनिर्माण तळी, शिवधारा आणि महादुर्गा मंदिर या किल्ल्यावरील अनेक आकर्षणे पर्यटकांना आकर्षित करतात. ट्रेकिंग, निसर्गाचे सौंदर्य आणि इतिहास यांचे मिश्रण असलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रत्येक मराठी माणसाने
अनुभव घेण्यासारखा आहे. असा हा राजगड किल्ला. राजगड किल्ल्याचा इतिहास हा खूप मोठा आहे. आमच्या चिमुकल्यांनी बनवलेला हा किल्ला, मातीचा राजगड किल्ला तुम्हाला कसा वाटला? आमच्या मुलांची कल्पनाशक्ती तुम्हाला कशी वाटली? त्यांचं सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं? त्यांनी हा पहिलाच प्रयोग केलेला आहे. त्यांनी पहिल्यांदाच या प्रकारचं सादरीकरण केलेलं आहे. हे तुम्हाला कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.